कोणता मुद्दा चालला होता आपला? कुणाला आठवत आहे का? काही जण यूट्यूबवर पाहत असतील, काही जण नाही पाहत. यूट्यूबवर पण प्रियानो आपला संदेश अपलोड होतो, पण कुणाला आठवत आहे का कशावर आपण बोलत होतो? कोणालाच आठवत नाही. कोणच नाही. काल काय खाल्लं हे आठवत नाही, 2 आठवड्याचं काय विचारत. मनाची पापं काय पण पाहत होतो. मनाची पापे काय आहेत, नाही का? तर एक आठवडा मी प्रियानो थोडासा प्रस्तावनावर घेतला होता आणि मग त्यानंतरचा जो आठवडा होता त्याच्यावरती मी घेतलं होतं की मन, भ्रष्ट मन काय आहे यावरती प्रियानो आपण पाहिलं होतं. आणि भ्रष्ट मनाबद्दल देवाचं वचन काय काय सांगतं ते आपण प्रियानो पाहिलं होतं. आज प्रियानो आपण एक शास्त्रभाग जो वाचला आहे, रोमकरासपत्र 12वा अध्याय, आणि तुमचं लक्ष जे आहे ते 16 वचनाकडे मी प्रियानो घेत आहे. कोणीतरी मोठ्याने वाचलं तरी चांगलं होईल. रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि त्याचं 16 वचन. येस, थँक्यू. यावेळेला प्रियानो आपण जो शास्त्रभाग म्हणत आहोत, खास करून प्रियानो ज्या वेळेला आपण म्हणत आहोत या वचनामध्ये की मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, आणि मग पुढं असं म्हटलेलं आहे, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा आणि स्वतःला शहाणे समजू नका. ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणत आहोत की लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा, याचा अर्थ काय होतो? रोमकरासमधले जे लोक होते ते प्रियानो कशावरती, कोणावरती किंवा कोणाबरोबर, कशा लोकांबरोबर त्यांची प्रियानो उठणं बसणं होतं हे यावरून समजून येते. जर पाऊल तिथं म्हणत आहे की परस्पर एकचित्त असा, मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास ठेवा. म्हणजे काय? तिथले लोक हे गर्विष्ठ लोकांबरोबर सहवास ठेवत होते, अभिमानी लोकांबरोबर सहवास ठेवत होते, स्वतःला मोठे समजणारे, शहाणपण स्वतःकडेच आहे बाकीच्यांकडे नाही, अशा लोकांबरोबर राहायला त्या लोकांना आवडत होतं. आणि त्यामुळे काय झालं की मंडळीमध्ये एक दुफळी पाडल्यासारखं झालेलं आहे की काही लोकांना वाटायचं की आम्हालाच फक्त शहाणपण आहे, बाकीचे वेगळे आहेत, आम्ही वेगळे आहोत. काही लोकांना वाटायचं की नाही, जे चांगले आणि मोठे लोक आहेत त्यांच्याबरोबर सहवास राहिला तर आपलं देखील त्या ठिकाणी चांगलं नाव लौकिकता होईल, आपल्याला वाटेल, स्वतःला किंवा बाकीच्यांना वाटेल हे चांगले ह्याच्यातले आहेत. खालच्या बुद्धीच्या लोकांना किंवा कमी लेखलेल्या लोकांबरोबर सहवास नको, असं प्रियानो 1-2 भाग त्या ठिकाणी पडण्यात आलेले होते. आणि पाऊल त्यांना म्हणून अगदी तुम्ही 14 वचनापासून जर वाचायला सुरुवात केली तर तो म्हणत आहे, तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. याचा अर्थ ते शाप पण देत होते छळ करणाऱ्यांना. आणि मग 15 वचनामध्ये म्हटलंय, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. नुसता आनंद करतात त्यांच्याबरोबरच राहू नका, जे दुःख करतायत त्यांच्याबरोबर देखील तुम्ही राहा. पुढं म्हणत आहे, परस्पर एक चित्त असा, म्हणजे चित्त त्यांची वेगवेगळी झालेली होती म्हणून तो लिहित आहे. तो का लिहित आहे हे प्रियानो त्याच्या मागची पार्श्वभूमीसुद्धा पाहणं गरजेचं आहे की त्यांचं चित्त एक नव्हतं, वेगवेगळ्या त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना होत्या. आणि मग तो पुढे म्हणत आहे, मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका,
तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा आणि स्वतःला शहाणे समजू नका. सो आज माझा जो मुद्दा आहे, गर्विष्ठ मन. मागच्या वेळेला आपण काय पाहिलं प्रियानो? भ्रष्ट मन, भ्रष्ट झालेलं आहे मन सगळ्यांकडेच आहे. मी जसं मागच्या वेळेला म्हटलं होतं, देवबापाने घडवलं त्यावेळेला प्रियानो सगळ्यांचं ते चांगलंच मन होतं, वाईट कोणच नाही प्रिया. पण ज्यावेळेला विचारांच्या द्वारे माणूस प्रियानो स्वतःच्या बुद्धीने वागायला लागतो, त्यावेळेला ते मन भ्रष्ट होऊन जातं. आणि मग त्याची वेगवेगळी कारणं देखील आपण पाहिली किंवा त्याचा परिणामसुद्धा आपण पाहिलेला आहे. आज प्रियानो आपण बघत आहोत की जे गर्विष्ठ मन आहे त्याकडे प्रियानो लक्ष देत आहोत. आणि म्हणून जो शास्त्रभाग आपण घेत आहोत तर तिथं म्हटलेलं आहे, तर लीन वृत्तीच्या लोकांबरोबर सहवास ठेवा. जे गर्विष्ठ आहेत त्यांच्याबरोबर सहवास ठेवू नका. आता कोण म्हणेल की मी गर्विष्ठ नाही? असं म्हणेल का कोण? मी तर गर्विष्ठ नाही आहे बाबा. पण कधी कधी किंवा बऱ्याचदा बाकीच्या लोकांना समजतं की हा मनुष्य खरंच किती लीन आहे आणि किती गर्विष्ठ आहे. त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून लोकांना आपोआप ते समजून येतं, सांगायची गरज नाही. आपण स्वतःला कधीच म्हणणार नाही की आपण गर्विष्ठ नाही आहे बाबा. पण कधीकधी आपला स्वभाव असा होऊन जातो किंवा आपण असं काही वागतो किंवा आपण असं काही बोलतो की त्या ठिकाणी प्रियानो गर्विष्ठपणा जो आहे तो लगेचच दिसून येत असतो इतरांना, आपल्याला स्वतःला दिसत नाहीत. पण अशा वृत्तीच्या लोकांकडे ज्या वेळेला प्रियानो पाहिलं जातं त्यावेळेला पहिली गोष्ट एक समजून येते की गर्विष्ठ मनुष्य जो आहे तो मात्र स्वतःलाच शहाणा समजतो आणि इतरांना मूर्ख किंवा अज्ञानी किंवा त्यांना कमी देवानी बुद्धी दिलेली असं प्रियानो म्हणण्याचं कारण नाही आहे किंवा म्हणतच तो असं नाही, म्हणतोच असं नाही, तर प्रियानो त्याच्या वागण्यातून सुद्धा तसं प्रियानो दिसून येतं. अशा लोकांबरोबर सहवास ठेवू नका, पाऊल खास करून म्हणत आहे. याच्याने प्रियानो काय होणार आहे? नुकसान मात्र जास्त होणार आहे. कारण अशा लोकांच्या सहवासामध्ये ज्या वेळेला मनुष्य राहायला लागतो त्यावेळेला प्रियानो आपोआपच तो मनुष्य जसा आहे तसे आपण सुद्धा प्रियानो वागायला सुरुवात करत असतो. तुम्ही ज्या प्रकारचे, जसं इंग्लिशमध्ये एक प्रियानो म्हण आहे, शो मी युअर फ्रेंड्स, आणि पुढे काय? शो मी युअर फ्रेंड्स, येस, अँड आय विल टेल यू हू यू आर. तुमचे मित्र मला दाखवा आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही कसे आहात. कारण ज्या लोकांबरोबर आपलं उठणं बसणं आहे तसेच प्रियानो आपण व्हायला लागतो. तुम्ही म्हणताल की नाही असं कधी होऊ शकत नाही, पण असं होतं प्रियानो. आणि आणखीन एक मराठीमध्ये पण म्हण आहे, कुठली म्हण लागू होईल? वाढ नाही पण म्हणजे काय? वाढ म्हणजे काय? जरी पायातलं जोड आहे का त्याच्यात नाही बसला मित्राबरोबर, पण गुण मात्र काय करतो? लगेचच चिटकून जातो. बोलायला तसेच लागतो आपण, वागायला तसेच लागतो आपण, विचारे करायला तसेच लागतो आपण. आणि गुण जो आहे तो आपोआपच प्रियानो आपल्याकडे यायला सुरुवात होतो. आणि म्हणून पॉलची इच्छा आहे की जसा तो आहे तसं तो म्हणत नाही माझ्यासारखंच करा म्हणून, पण आपल्या सगळ्यांसमोर प्रियानो त्याने येशू ख्रिस्त हाच एक प्रियानो कित्ता दिलेला आहे, त्याच्यासारखे तुम्ही व्हा. आणि प्रियानो आज समाजामध्ये बाकीच्या लोकांमध्ये ज्या वेळेला आपले ख्रिस्ती बंधू भगिनी उठणं बसणं होतं त्यावेळेला प्रियानो लगेचच त्यांनासुद्धा समजून काही वेळेला येतं हे काहीतरी वेगळा माणूस आहे, ही बाई वेगळी, हा मनुष्य वेगळा आहे, हा तरुण वेगळा आहे. कारण याचे विचार आणि ह्याचं बोलणं, ह्याचं वागणं वेगळंच आहे. आणि तो व्यक्ती लगेचच समजून येतो, वाईट गुणांमुळे नाही पण चांगल्या गुणांमुळे. वाईट गुणांमुळे लोकांना काही वेळेला लगेच समजतं नाही का, पण चांगल्या गुणांमुळे प्रियानो लोक ओळखतात की हा ख्रिस्ती वाटतं,
याचं बोलणं वेगळंच आहे. मला सुद्धा शाळेमध्ये प्रियानो, जिथं पुण्यामध्ये SSPMS नावाची शाळा होती, मिलिटरी स्कूल होती ती, पुण्याच्या RT ऑफिसच्या जवळ. आणि त्या शाळेमध्ये 6वीपासून 10वीपर्यंत प्रियानो माझं शिक्षण झालं तिथे. पण त्या शिक्षक तिथं सगळे हिंदू मुलं मुली, मला वाटतं ख्रिश्चन कोणच नव्हतं. आणि मराठा लोकांचं आणि दुसऱ्या बिझनेसमॅन जे आहेत, जे मोठमोठे बिझनेस करणारे लोक आहेत, त्यांची मुलं त्या ठिकाणी प्रियानो असायची. पण ते शिक्षकसुद्धा, जरी ती शाळा इंग्लिश मिडियम होती, पण त्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये इंग्लिश फक्त क्लासमध्येच बोललं जायचं किंवा सर लोक शिकवायचे. आणि तिथं कंपल्सरी सगळ्यांना सांगितलं जायचं की तुम्ही क्लासमध्ये इंग्लिशच बोलायला पाहिजे, नाही तर तुम्हाला फाईन लावला जाईल. आणि असं एक फरमान काढणारे सुपरवायझर तिथले होते. आणि ते सुपरवायझरवरती सगळेजण चिडायचे मुलं. ते म्हणायचे हे काय नवीन काढलेलं आहे या सरांनी. पण ते सुपरवायझर जर बघितले ना तर ते फार वेगळे होते. आणि मला नेहमी ते शिक्षक आहेत असं कधीच वाटलं नाही. आता लक्षात घ्या, 6वीमधली गोष्ट मी सांगत आहे माझ्या. ज्यावेळेला मी त्यांना पाहिलं त्यावेळेला ती एक अशी व्यक्ती होती, शिक्षक आहेत, सुपरवायझर आहेत. आमचे तिथले हेडमास्टरसुद्धा कोट घालून बसणार नाही, पॅन्ट सुटा बुटात कधी बसणार नाहीत. मिलिटरी शाळा आहे ती, पण तसे ते बसत नव्हते. पण सुपरवायझर जे आहेत, वयस्कर थोडा माणूस होता तो, पण ते त्या ठिकाणी कोटामध्ये सूट बूट गाणे व्यवस्थित असायचे. आणि नेहमी काहीतरी त्यांच्यामध्ये वेगळं वाटायचं. त्यांचं आडनाव गायकवाडच होतं, पण मला आता आठवत नाही त्यांचं नाव काय होतं. पण नेहमी ते क्लासमध्ये कुठे येत आहेत जात आहेत, त्यांच्याकडे बघून वेगळंच वाटायचं काहीतरी. आणि मला कळत नव्हतं हाच मनुष्य सगळ्या शिक्षकांमध्ये वेगळा का वाटतो. ज्यावेळेला मला हळूवारीतेने ते कधीही बाकीचं काहीच सांगत नव्हते, पण ज्यावेळेला मी 9वीमध्ये गेलो त्यावेळेला मला समजलं ते गायकवाडच आहेत असं नाही, तर ते रेव्हरंड गायकवाड होते. आणि त्या मराठी लोकांच्या लॉबीमध्ये हे तिथं सुपरवायझर म्हणून काम करत होते. मला वाटतं ते कुठल्या तरी एका CNIचे सुद्धा ते पाळक होते त्या काळात. आणि मला नंतर आश्चर्य वाटलं, हे पास्टर आहेत, मला एवढी वर्ष शिकवतायत किंवा सांगतायत हे पास्टर. त्यावेळेला पास्टरबद्दल मला काही एवढं हे नव्हतं, पण एक अभिमान वाटला समजल्यावर, अरे आपल्यासारखेच ख्रिश्चन आहेत हे. मला वाटायचं शाळेमध्ये मीच एकटं ख्रिश्चन आहे. तर त्यावेळेला ख्रिस्ताबद्दलही जास्त काय मला ओळख नव्हती अशी, फक्त देवाला मानत होतो. पण त्या मनुष्याकडे बघून नेहमी असं वाटायचं हा वेगळा आहे माणूस काहीतरी. कारण त्याचं बोलण्याची पद्धत, मुलांना बाकीचे शिक्षक जसे वागवतात किंवा शिक्षा करतात त्यांची पण शिक्षा असायची, पण ती फार वेगळीच असायची. आणि सगळे लोक त्यांना फार वेगळ्या रीतीने शिक्षक जे आहेत ते सुद्धा सन्मान द्यायचे. मला सांगायचा मुद्दा आहे की तो मनुष्य रेव्हरंट आहे हे त्याने कधीही शाळेमध्ये किंवा त्यातल्या कुठल्याही बोर्डवरती लिहायला त्यांनी सांगितलं नाही. मी एक साधा शिक्षक आहे आणि मी सुपरवायझर म्हणून काम करत आहे, असंच त्यांनी स्वतःचा त्या ठिकाणी उल्लेख केला होता. काही वेळेला प्रियानो पाळक लोकांमध्ये फार ओढाताड लागलेली असते. नाही नाही, माझं नाव त्यांनी घेतलं पण त्यांनी रेव्हरंट नाही म्हटलं मला किंवा पास्टर नाही म्हटलं मला ब्रदर म्हटलं त्यांनी. आणि मग फार त्यांना ठेच लागल्यासारखं होतं अगदी, अरे हे बरोबर नाही म्हणतात. आणि प्रियानो हे लगेच दिसून येतं तिथं की काय झालेलं आहे, त्याला ठेच लागली, अंतःकरणात वाईट वाटलं, म्हणजे काहीतरी एक थोडासा अहमपणा, गर्विष्ठपणा त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं ते तसं झालं नाही म्हणून बाकीच्यांवरती तो रागराग करणं, हे प्रियानो शोभा आपल्याला देत नाही चांगलं. आणि म्हणून ज्यावेळेला पाऊल ह्या गोष्टी म्हणतो की तुम्ही परस्पर एकचित्त असा, म्हणजे काय, कदाचित आपल्यामध्ये काही असतील असे की ते ख्रिस्ताच्या विचारांशी, पवित्र शास्त्राच्या विचारांशी एकच जुळणारे नसतील,
हो, येतात चर्चला, देवाला ते मानतात, ख्रिस्ताला मानतात, म्हणून प्रियानो आपण म्हणतो त्यांना ते ख्रिस्ती आहेत. पण आपल्या सहवासामध्ये किंवा आपण त्या चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये जर राहिलो तर कदाचित दुसऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल, प्रेरणा मिळेल आणि ते ख्रिस्ताच्या गोष्टींमध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये प्रेरणा ते वाढायला सुरुवात करते. आणि म्हणून तो म्हणत आहे, एक त्या ठिकाणी वचन जे मुद्दाम म्हटलेले की परस्पर एक चित्त व्हा आणि मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका. ज्यावेळेला याचं इंग्लिशमध्ये ज्यावेळेला प्रियानो मी भाषांतर पाहिलं तर थोडंसं मला ते वेगळं वाटलं. आज मला ते खरं तर बायबल आणायचं होतं या ठिकाणी इंग्लिशमध्ये, की ज्यामध्ये प्रियानो आपल्याला शब्द तिथं वेगळ्या रीतीने सांगितलेला आहे. जेव्हा आपण म्हणतो, इथं म्हटलं आहे, लिव्ह इन हार्मनी विथ वन अनदर, डू नॉट बी प्राऊड but be willing to associate with people of low position. Do not be conceited. ज्यावेळेला इथं आपण वाचतो प्रियानो शब्द मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, पण इंग्लिशमध्ये आपल्याला असं वाटेल की हे मराठीमध्ये म्हटलेलं आहे की मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका. मला थोडंसं मराठीमध्ये वाचताना सुद्धा हे झालं, असं कसं काय देव सांगू शकेल किंवा वचन असं कसं सांगेल मोठमोठ्या गोष्टीवर. विल्यम कॅरी काय म्हणतात, विल्यम कॅरीचं फेमस शब्द, एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड बट अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फॉर गॉड. मोठमोठ्या गोष्टींची देवाकडून अपेक्षा करा, पण मोठमोठ्या गोष्टी देवासाठी करा. ज्यावेळेला तुम्ही मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा करता की आपल्याला देवाने हे करावं, तर तशा मोठमोठ्या गोष्टी तुम्ही सुद्धा देवासाठी करायला सुरुवात करा, मगच देव मोठमोठ्या गोष्टी तुम्हाला दे. हे म्हटलं या ठिकाणी अशा कसं रीतीने सांगू शकतील हे. आणि म्हणून मी इंग्लिशकडे वळालो की इथं नक्की काय आहे बाबा. तर जिथं प्रियानो म्हटलं गेलेलं आहे की मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर इंग्लिशमध्ये दिलेलं आहे डू नॉट बी प्राऊड. म्हणजे काय, गर्विष्ठ होऊ नका. म्हणजे माणूस ज्यावेळेला मोठमोठ्या गोष्टी, मराठीमध्ये ज्यावेळेला त्याचं मी पाहिलं तर मोठमोठ्या गोष्टींसाठी ज्यावेळेला तो प्रयत्न करतो, तर बाकीच्या लोकांना कदाचित ते म्हणायचं आहे, त्याला सांगायचं आहे की बाकीच्या लोकांना तो तुच्छ लिहायला लागतो. एखाद्या शाळेमध्ये एखाद्या मुलाला चांगले गुण मिळाले, मित्रमंडळी सगळेच आहेत, त्याचे मित्रचा जो सर्कल आहे त्याच्यापैकी एखाद्या मुलाला किंवा मुलीला जास्त गुण मिळाले, तर त्याला बाकीच्या मुलांकडे आणि मुलींकडे बघताना दृष्टिकोन वेगळा होतो. हे तर आता काय, मी तर इतक्या लेवलचं झालेलो आहे, मला तर एवढे 90-95 मिळालेले आहेत, 60-70 वाल्यांबरोबर आता माझं उठणं बसणं मला बंद करायचं, यांच्याबरोबर काय वागायचं. म्हणजेच काय झाला तो, आता तो गर्विष्ठ झाला त्याच्या बुद्धीवरती. मराठीमध्ये ज्यावेळेला प्रियानो आपण हे वाचतो त्यावेळेला तिथं म्हटलेलं आहे की मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, पण इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे डू नॉट बी प्राऊड बट विलिंगली असोसिएट विथ पीपल ऑफ लो. आणि ज्यावेळेला मराठीत म्हणतो आपण मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर पुढे त्याच्या मागे लगेच म्हणजे पुढे लिहिलेलं आहे तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. असं कसं काय लिहिल तो मग, मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका आणि पुढं म्हटलेलं आहे की लीन वृत्तीच्या लोकांवर सहवास ठेवा. लीन म्हणजे तो पुढच्या त्याच्या आधीच्या शब्दांमध्ये म्हणत आहे थोडक्यात, गर्विष्ठ लोकांबरोबर खरं तर तुमचं उठणं बसणं ठेवू नका. वेगवेगळ्या रीतीने प्रियानो ज्यावेळेला आपण वचनाकडे सुद्धा आपण पाहतो, तर मत्तेकृत एक शुभवर्तमान काढूया प्रियानो आपण, त्याचा 7वा अध्याय आणि प्रियानो 3 आणि 5 वचन काय म्हणतं बघा. मत्तेकृत शुभवर्तमान 7वा अध्याय 3 ते 5 वचन काय म्हटले.
येस, थँक्यू. काय म्हटलेलं प्रियानो? तिसरं वचन मत्ते 7:3, तू आपल्या डोळ्यातले कुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? थोडक्यात प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, तुझ्यामध्ये जी वृत्ती आहे, तुझ्यामध्ये जो स्वभाव आहे, तुझ्यामध्ये जे अवगुण आहे, तुझ्यामध्ये जे पाप आहे, त्याकडे तू आधी लक्ष द्यायला पाहिजे. तू त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण तुझ्या भावाकडे मात्र तुझ्यासारखेच गुण त्याच्यामध्ये, पण तू मात्र तुझ्या गोष्टींकडे लक्ष न देता त्याच्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्याला मात्र सुधारायला तू सांगत आहेस. असा मनुष्य कोण आहे प्रियानो? गर्विष्ठच म्हणायला लागेल. गर्विष्ठ मनाचा मनुष्य, मी जसं मगाशी म्हटलं प्रियादो, की कोणी स्वतः असं म्हणणार नाही की मी गर्विष्ठ नाही आहे म्हणून, पण त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून मात्र, बोलण्यावरून नाही पण त्याच्या ह्या सगळ्या अशा इतर गोष्टींवरून समजून येईल की हा मनुष्य कसा आहे. आणि म्हणून हे वचन अगदी स्पष्ट इथं सांगत आहे की तू आपल्या डोळ्यातले मुसळ, आता कुसळ आणि मुसळ याच्याकडे मी जात नाही, पण आपलं लक्ष प्रियादो देऊया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रियादो की कुसळ किती असतं? मोठं असतं. आणि मुसळ किती असतं? छोटं असतं. बरोबर ना? कुसळ कसं आहे? हा, एवढंच असतं नाही का? आणि मुसळ, आता प्रभू काय म्हणतो इकडे लक्ष द्या. काय म्हटले? तू आपल्या डोळ्यातले मुसळ किती आहे? मला मध्ये ते चित्र मिळालं होतं, पण नेमकं ते ऐन वेळेला कधी सापडत नाहीत. अक्षरशः त्या डोळ्यामधून त्या माणसाचं कार्टून दाखवलेलं आहे आणि डोळ्यातून अशी एवढी मोठी मुसळ. म्हणजे काय? मुसळ काय? उखळीमध्ये तांदूळ गहू ते भरडतात ना, त्याच्यात तर खांब जो पूर्वी लाकडाचा धरून, मला माहिती लहानपणी ते बघायचो मी. बाया मारा एक हाताने, 2-2 बाया असायच्या. ते एवढं जाड, ते एका बाईला उचलता येत नाही, 2-2 बाया लागतं. त्याला मुसळ म्हणतात. त्या कार्टूनमध्ये दाखवलं होतं इथून डोळ्यातून असं पार गेलं आणि डोक्यातून बाहेर आलेलं आहे. असं होईल का कधी? पण खाली हे वचन टाकलं होतं प्रिया. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? तुझ्या डोळ्यात मुसळ आहे आणि भावाच्या डोळ्यामध्ये मुसळ घेऊन तू पाहतोय, दुसऱ्या डोळ्याने त्याला सांगतोय तुझ्या डोळ्यामध्ये कुसळ आहे बरं का. कसं वाटेल हे? कार्टूनगिरीच वाटते नाही का सगळी? पण ही कार्टूनगिरी प्रियानो स्वभावामध्ये, माणसांमध्ये दिसून येते. आणि अशी मनुष्य त्याला प्रियानो पुढं तो म्हणत आहे, अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे, असं तू आपल्या भावाला कसे म्हणतोस? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, थोडक्यात पुढं कंसामध्ये मी म्हणतो गर्विष्ठ माणसा, अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. गर्विष्ठ मनाचे लोक स्वतःच्या चुकांकडे लक्ष देत नाहीत, पण ते दुसऱ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे मात्र फार बारकाईने लक्ष देतील. स्वतःकडे फार मोठी चूक आहे, पण दुसऱ्यांच्या छोट्या छोट्या चुकांकडे. प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना उद्देशून म्हणत आहे. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळेला आपण म्हणतो की गर्विष्ठ मनाचे लोक जे आहेत, आता हे सगळे प्रियानो, जसं आपण सुरुवातच केलेली आहे की मनाची पापं काय आहेत, ही सगळी गर्विष्ठपणा बाहेरून दिसून येतो का? गर्विष्ठाचा एखाद्या माणसाला गर्विष्ठपणा आला तर डोक्यात इकडून काहीतरी फोड यायला पाहिजे. असं दिलं असतं देवाने काहीतरी स्वभाव, तर किती चांगलं झालं असतं. हां, गर्विष्ठ
गर्विष्ठ कमी झाला, वाढला. असं चित्र दिसत नाही, नाही का? ते कुठं दिसतं सगळं? ते मनामध्ये आहे. पण माणसांना लगेच समजतं हा थोडासा गर्विष्ठ दिसतोय बरं का. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे किंवा बायबल आपल्याला सांगते आपण तसे होऊ नये, आपण वागू नये. आपण लक्ष द्यायला पाहिजे की होय, प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या सर्व जे त्याच्या अवतीभोवती लोक होते ते सर्व अशाच प्रकारे शास्त्री पुरुषी स्वतःला गर्विष्ठ समजत होते आणि त्यांना असं वाटायचं की हा काय शिकवतो, हा काय बोलतो, आम्हाला देवाचं वचन चांगलं माहीत आहे आणि हा काय सांगतो, हे तुच्छ लेखणारे. म्हणजे त्याला कमी लेखत होते. तू कोण, आम्हाला माहिती आहे तुझी आई ती मरिया ना, लग्नाआधीच तिला तू झाला होता. अशा दृष्टिकोनातून बघण्याचा त्यांचा विचार. आणि हा काय आम्हाला शहाणपण शिकवतो. तू त्या सुताराचा पोरगा ना योसेफ, माहिती आहे आम्हाला तू, आम्ही शास्त्री पुरुषी. हे गर्विष्ठ मनाचे असे लोक होते. त्यांच्या समवेत राहून प्रभू येशू ख्रिस्त प्रियांनो ही वचनं सांगत आहे. आणि म्हणून आपण वारंवार त्या गोष्टीकडे येतो प्रियांनो की पौल ज्या वेळेला म्हणतोय त्या लोकांना, त्याच्या अवतीभोवतीसुद्धा अशाच प्रकारचे लोक होते. आणि म्हणून तो म्हणत आहे रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि 16 वचनामध्ये की परस्पर एकचित्त असा मोठमोठ्या गोष्टींवर, म्हणजेच काय, गर्विष्ठ लोकांवर चित्त ठेवू नका किंवा त्यांच्यासारखे वागू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. आणि पुढं म्हटलेलं आहे स्वतःला शहाणे समजू नका. शहाणपण जरी आहे ती स्वतःला शहाणे समजू नका. इतरांमध्ये सुद्धा शहाणपण आहे, काही अवगुण असतील त्यांच्यामध्ये, पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपण म्हणत आहोत प्रियांनो की त्यांना सुद्धा देवापाने निवडलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा देवाने निवडलेलं आहे. इंग्लिशमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, पण हिंदीमध्ये ज्या वेळेला प्रियांनो एक शब्द येतो आणि गंमत म्हणून त्या ठिकाणी प्रियांनो विचारलं जायचं आम्ही बायबल कॉलेजमध्ये सुद्धा, क्या तुमको भेजा है? हां, उत्तर काय राहील? उत्तर काय राहील सांगा ना. क्या तुमको भेजा है? हां, तुमच्या उत्तर देण्यावरती समजेल तुम्ही किती शहाणे आहात. तुम्ही जर म्हणालात नाही मेरे को तो नहीं भेजा है, तर तुम्ही किती अडकलात त्याच्या गोष्टींमध्ये. पण शहाणा जो असतो तो काय उत्तर, क्या तुमको भेजा है? हाँ मुझको भेजा है. किसने भेजा है? मग लगेच समर्थ म्हणतो किसने भेजा है? प्रभु ने भेजा है भाई मेरे को सेवा करने के लिए. देवाला भेजा नसलेले लोक खरं तर पाहिजेल आहे. स्वतःचा भेजा आहे पण देवबापाच्या आत्म्याचं मार्गदर्शन घेतलेले. आणि म्हणून प्रियांनो आपण करींच्या पत्रामध्ये प्रियांनो त्या वाचतो गोष्टी, काय देवाने कशा प्रकारच्या लोकांना निवडलेलं आहे, काय म्हटलंय तिथं प्रियांनो. करींतकरास पत्र, पहिले पत्र 26 वचनापासून पहिला अध्याय. करींतकरास पहिले पत्र पहिला अध्याय 26 वचनापासून कोणी वाचेल? येस, पुढे वाचा. येस, 26 वचनापासून वाचलेले, पण प्रियांनो आपण 27मध्ये वाचूया. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले. म्हणजे काय, ते तर गर्विष्ठ नाही आहेत, पण उलट गर्विष्ठ लोक
इतरांना म्हणतात की तो मूर्ख आहे, तो बावळट आहे, त्याला अक्कल नाही, असं जे दुसऱ्यांना म्हणतात, त्या लोकांना देवाने निवडलेलं आहे, पाऊल म्हणतोय प्रिया. पण जे स्वतःला शहाणे समजतात, गर्विष्ठ आहेत, त्यांना देवाने निवडले. म्हणून परत एकदा नीट वाचा. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. समाजामध्ये जे दुर्बळ आहेत, अशक्त आहेत, त्यांना निवडलं. आणि मग पुढं म्हटलंय, आणि जगातील जे हीन दीन धिक्कारलेले व जे शून्यवत, काहीच नाही आहे त्यांच्यामध्ये, शून्य आहेत, ते शून्यवत, अशांना देवाने याकरता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे. म्हणजे काय? ज्यांचं प्रभुत्व किंवा ज्यांचं साम्राज्य, अधिपत्य ज्यांचं चाललेलं आहे, त्यांना लाज वाटावी म्हणून देवाने काय केलेलं आहे, अशा लोकांना निवडलं आणि या सगळ्यांना रद्द करावं असं म्हटलेलं आहे. मग 29 वचन, म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये, गर्विष्ठपणा कोणी त्याच्यामध्ये येऊ नये. प्रियानो, म्हणून आज तुम्हाला आणि मला खास करून ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की आपण जरी स्वतःला म्हणत असू की नाही, मी तर नाही बाबा गर्विष्ठ, पण आपण इतरांकडे पाहताना किंवा इतरांबरोबर वागताना किंवा वागवताना आपण कसे त्यांना वागवतो, कशा रीतीने प्रियानो आपण त्यांना बोलतो, याकडे प्रियानो लक्ष द्यायला पाहिजे. एक वचन आहे प्रियानो, गलती करसपत्र 5वा अध्याय 20वं वचन काय म्हटलंय बघा. गलती 5:20. येस, गलती करसपत्र 5वा अध्याय आणि मी 19 पासून वाचत आहे तुमच्यासाठी, किंवा 18 पासून. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, ती म्हणजे जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी, याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आपल्या मुद्द्याला धरून कोणता शब्द आहे, कोण सांगेल? या 2 वचनामध्ये आपल्या मुद्द्याला धरून कोणता शब्द आहे प्रियानो? सापडला कोणाला? हा, आपला मुद्दा काय चाललाय? गर्विष्ठ मन. गर्विष्ठ मनाच्या जवळपास कोणता शब्द येतोय? हा, त्याच्या जवळपास म्हणतोय आपण. याच्यापैकी मत्सर. मत्सर कोणाला होतो? मत्सर म्हणजे काय? हा, त्या माणसाला येतो की जो खरंच गर्विष्ठ आहे, स्वतःला वाटतं त्याला मीच श्रेष्ठ आहे, आणि याला झडफडट म्हणतो ना थोडक्यात आपण. गर्विष्ठ माणसाला ती गोष्ट लगेचच ताबडतोब होते. त्याच्यानंतर दुसरा आहे की राग. गर्विष्ठ मनुष्याला ताबडतोब. सो लक्षात घेणं गरजेचं आहे प्रियानो की पौल म्हणत आहे की जर या बाकीच्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करून तो म्हणत आहे शेवटी, याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना
देवाचे राज्य मिळणार नाही. आहेत ते ख्रिस्ती आहेत, विश्वासणारे आहेत, सेवक देखील आहेत, पाळक देखील आहेत, अधिकारी देखील आहेत. पण अशा जर गोष्टी आहेत देवाच्या राज्यात, तिथं म्हणत आहे वतन मिळणार नाही. हे मी नाही, देवाचं वचन त्या ठिकाणी प्रियांनो सांगत आहे. आणि म्हणून ह्याकडे लक्ष देणं प्रियांनो फार आपल्याला गरजेचं आहे. आपण रोमकरास पत्रामध्ये आहोत आणि तिथं प्रियांनो आणखीन एक 11व्या अध्यायामध्ये आपल्याला एक वचन वाचायचं आहे. आणि रोमकरास पत्र 11वा अध्याय 18पासून खास करून आपण 24पर्यंत वाचूया. तर 18पासून म्हणण्यापेक्षा 17पासून वाचूया. 17 ते 24 कोणी वाचेल? देवाची म्हणता कडकपणा पहा, पतन झालेल्याविषयी कडकपणा, आणि तुझ्याविषयी देवाची म्हणता तू त्याच्या म्हणताने राहशील नाही, तर तुझी छेदून राहशील नाही. आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलम रूपे लावण्यात येतील, कारण त्याचे पुन्हा कलम लावण्यात देव समर्थ आहे. जे मूळचे क्रांती देशाचे झाड झाडाला कापून कलम सृष्टी कंसरून चांगल्या जैविकमध्ये लावले, तर ह्याच्या त्याच्या मुळच्या फांद्या त्याचे कलम आपल्या देशाला किती विशेष रूपे लावण्यात येतील. ओके, थँक्यू. रोमकरास पत्र 11व्या अध्याय आणि 17 वचनामध्ये हे प्रियांनो बागेतल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि बागेतली गोष्ट कोणती? कलम. आपल्याला वाटतं कलम करणं हे सगळं विज्ञानाने आज आपल्यासमोर आणलेलं आहे, पण त्या काळामध्ये सुद्धा होतं प्रियांनो. आणि पौलाने एक उदाहरण घेतलेलं आहे जैतुनाच्या झाडाबद्दल, की जे चांगलं जैतुनाचं झाड आहे आणि जैतून रानटीसुद्धा आहे. 2 प्रकारचे जैतून आहेत. आता जैतुनाची फळं प्रियांनो आहेत, जैतुनाचं तेल आपल्याकडे मिळतं, फळंसुद्धा खायला मिळतात नाही का. पण रानटी जैतून आणि चांगलं जैतून याच्याबद्दल उदाहरण तो देत आहे, की पौल म्हणत आहे चांगलं जैतुनाच्या फांद्या तोडल्या आणि त्याने रानटी जैतून जे आहे त्याच्या फांद्या आणून चांगल्या जैतुनाच्या वर त्याने लावले आणि कलम केलेले आहेत, की नंतर चांगल्या जैतुनातून पौष्टिक गोष्टी रानटी जैतुनाला मिळतील आणि त्या चांगल्या होतील. एक उदाहरण दिलं. पण का उदाहरण दिलेलं आहे? तो उदाहरण अशा लोकांना देत आहे की जे रोममध्ये नवीनच प्रभूमध्ये आलेले आहेत, त्यांना रानटी जैतून म्हटलेलं आहे. आणि जे चांगलं जैतून म्हणजे काय, तर यहुदी लोक आहेत. यहुदी लोक म्हणजे चांगलं जैतून आहे, मूळ जैतून ते आहे. आणि रानटी जैतून काढून त्याने यहुदी लोकांमध्ये त्याने लावलेलं आहे कलम. म्हणजे तुम्हाला आणि मला, आपण सगळे रानटी जैतून आहोत देवाच्या दृष्टिकोनातून, पौल म्हणत आहे. आणि खरं आणि चांगलं जैतून कोण आहे? यहुदी लोक आहेत. यहुदी लोकांमध्ये त्या ठिकाणी त्याला जे अपेक्षित होतं ते मिळालं नाही, म्हणून त्याच्या फांद्या तोडल्या आणि रानटी जैतून आणून त्याने त्याच्यामध्ये लावलेले आहेत. म्हणजे ख्रिस्त जो आहे तो यहुद्यांमधून आलेला आहे आणि यहुद्यांच्या द्वारे आपण जे लोक त्या ठिकाणी लावले गेलेले आहोत, आपल्याला ख्रिस्तामध्ये त्या ठिकाणी आशीर्वादित परमेश्वर करायच्या मार्गामध्ये आहे असं तो म्हणतो. पण हे रानटी जैतून काय म्हणायला लागले? ते म्हणतात आम्हीच चांगले, आम्हाला प्राधान्य दिलेलं आहे, आम्ही वर आहोत, बाकी सगळे खाली आहोत. अशी लोक गर्विष्ठपणा करत होते मंडळीमध्ये
आणि म्हणून पौल त्यांना उदाहरण देऊन म्हणत आहे, तर आता 17 वचन, आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्याच्या जागी कलम रूप लावले गेलेले व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्याहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नको. यहुद्यांपेक्षा आम्ही फार चांगले आहोत असे काही लोक म्हणणारे होते, की जे रानटी जैतून होते, जे विधर्मी म्हणू, जे ख्रिस्तीतर म्हणू आपण, प्रभूमध्ये आलेत पण त्यांना गर्विष्ठपणा यायला लागला. आणि मग पौल त्यांना म्हणते की स्वतःला तुम्ही शाणे समजू नका. पुढे तो म्हणत आहे, मारशील तर हे लक्षात ठेव. म्हणजे काय, बढाई मारशील तर हे लक्षात ठेव की तू मुळाला आधार दिलेला नाही, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे. तू काय मूळ नाही आहेस की तुझ्यापासून देव काहीतरी बनवेल. अरे मूळ कोण आहे? मूळ यहुदी लोक आहेत, त्यांच्यामुळे तुला आधार मिळालेला आहे. आणि म्हणून स्वतःला मात्र तू शाणा समजू नको. पुढे तो म्हणत आहे, मग तू म्हणशील माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या. हे लोक अजून गर्विष्ठपणा काय करतात, ते म्हणतात, अरे मला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं देवाने, मला जगवायचं आहे, मला आशीर्वादित करायचं आहे, म्हणून चांगल्या फांद्या सुद्धा तोडल्या आणि मला लावलेलं आहे. असं जर तू म्हणत असेल तर पुढं काय म्हणतोय तो 20 वचन, बरे अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर तू काय करू नको, अहंकार बाळगू नको. उलट काय कर, भीती बाळग. अहंकारी होऊ नकोस, मला प्राधान्य मिळालेले म्हणून. भीती बाळग. भीती का बरं? पुढं फार डेंजर आहे. काय तो म्हणतो, कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाही तर तो तुलाही राखणार नाही. अरे त्याने मूळ जे आहे त्याची गय केली नाही, त्या तोडून टाकल्या, तू तर रानटी आहेस, तो तर तुला कधी कापून टाकेल. म्हणून भीती बाळग, अहंकारी होऊ नकोस, गर्विष्ठ होऊ नकोस. आणि मग तो म्हणत आहे, देवाची ममता व कडकपणा पहा, पतन झालेल्यांविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता, पण तू त्याच्या ममतेत राहशील तर, नाहीतर तूही छेदून टाकला जाशील. फार महत्वाचे प्रिय. गर्विष्ठपणा कशाला असावा माणसामध्ये आणि कशाबद्दल असावा? ज्ञानामुळं, पैशाच्यामुळं, आपल्या तब्येतीमुळं, शहाणपणामुळं? कशामुळं गर्विष्ठपणा असतो? देवासमोर सगळे एकसारखे राहायला पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, दरवेळेला देवाचं वचन तुम्हाला आणि मला रोमच्या ह्या पहिल्या अध्यायामध्येच 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्येच तिथं जसं तो म्हणत आहे, काय म्हटलेलं आहे? रोम 12वा अध्याय 1 आणि 2 वचन सगळ्यांना माहीत आहे. म्हणून बंधुजनो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपले शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची काय आहे? आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे काय होऊ द्या? रूपांतर होऊ द्या. आपलं रूपांतर होणं गरजेचं आहे. कुठली गोष्ट प्रियांनो परमनंट नाही आहे जगात की ज्याच्यामुळं तुम्ही गर्विष्ठपणा करताल. आज आहे ती आणि त्याच्यावर तुम्ही गर्विष्ठपणा कराल, अहंकारी व्हाल, पण उद्या ती नसणार, उद्या ती नसणार. आणि म्हणून प्रत्येकाने लक्ष द्यायला पाहिजे की जे खास एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे पौलाने, की जर चांगलं जैतून याकडे देखील त्याने लक्ष दिलं नाही, त्याला कापून टाकलं आणि कलम केलेलं आहे, तर तुम्ही आणि मी, आपण तर देवाच्या दृष्टीने रानटी आहोत, वाईट लोक आहोत, पण ख्रिस्तामध्ये देवाने आशीर्वादित केलं. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा गर्विष्ठपणा जसे यहुदी लोक करत होते तसे आपण कुणीही करू नये. नाहीतर आपल्याला सुद्धा प्रियांनो उद्या छाटण्यात येईल आणि आपल्याला सुद्धा प्रियांनो टाकण्यात येईल आणि दुसऱ्यांना मात्र त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. म्हणून लीन, पौल जसं म्हणत आहे प्रियांनो, जे आपण वाचलं
लीन वृत्तीच्या लोकांबरोबर सहवास ठेवा आणि कोणीही स्वतःला शहाणे समजू नका. देवबाप करो प्रियानो, की जो ख्रिस्त आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावला, त्याने सुद्धा तो वधस्तंभ लीनतेने स्वीकारला. तो म्हणाला का, मी देवाचा पुत्र आहे, माझ्यासाठी हे नको, मी आत्ता एका झटक्यात सगळ्यांना पाडून टाकू शकतो, सगळं करू शकला असतं प्रियानो. पण तो लीन राहिला, तर नम्र राहिला, त्याने सगळं सहन केलं, वधस्तंभावर गेला, सर्व त्रास सहन करून मरण देखील त्याने सहन केलं प्रियानो. पण त्याच देवाने त्याला परत एकदा उठवलं. त्या देवाची आपण प्रियानो, त्या येशू ख्रिस्ताचे आपण शिष्य आहोत. आपण त्याचं अनुकरण करणारे व्हायला पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा गर्विष्ठपणा मनामध्ये नको. ते मन कधी कुठल्या बाजूला वळेल सांगता येत नाही प्रियानो. आणि म्हणून त्याला ताब्यामध्ये ठेवणं हे प्रियानो आपल्या हातामध्ये आहे. त्या मनाच्या गोष्टी नाहीतर भयंकर आहेत. कोणीच कोणाचं मन ओळखू शकलेलं नाही. आत्ता तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, पण तुमचं मन कुठे कुठे गेलेलं आहे? भरकटत गेलेलं आहे, पळालेलं आहे कुठंतरी. तुम्ही इथं बसलेलात शांत, पण ते मात्र लांबपर्यंत कुठं फिरून आलेत. तुम्ही जिथं अजून गेला नाही तिथं ते आधी पोचलेले आहे. तुम्हाला इथून भक्तीनंतर जिथं जायचं आहे ना, त्याच्याही पुढं ते गेलेलं आहे. तुम्ही उद्या कुठं जाणार आहे तिकडे ते गेलेले आहे, आणि इथं तुम्ही आहात. सो मनाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळा, सावध राहा, त्याला ताब्यामध्ये ठेवा. कितीही प्रियानो केलं तरी पापी मनुष्याचं मन हे भरकटतच राहत असतं. ख्रिस्ताच्या आत्म्याचं जोपर्यंत प्रियानो मार्गदर्शन मिळत नाही, त्याला ताब्यामध्ये आपल्याला ठेवता येणार नाही. सो ख्रिस्ताच्या आत्म्याचं मार्गदर्शन घ्या आणि प्रियानो त्याला आपल्या ताब्यामध्ये ठेवा. देवबाप करो, सहाय्य करू. प्रार्थना करूया. थोर प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. लीन वृत्तीने प्रभू तू खरोखर वधस्तंभावर देखील आमच्या सर्वांच्या अपराधांसाठी, पापांसाठी तू मरण पावलास. येथपर्यंत प्रभू तुझी नम्रता दाखवलीस. आणि म्हणून प्रभू आम्ही ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या या वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताच्या द्वारे शुद्ध होऊन प्रभू स्वतःला तुझ्यासमोर आम्ही सादर करतो. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गर्विष्ठपणा, अहंकारीपणा आम्ही प्रभू कधी बाळगू नये म्हणून तो आम्हाला सहाय्य केलंस. वचनाद्वारे प्रभू तू आमच्याशी बोललेला आहेस. आभार मानत आहोस. खरोखर प्रभू तू गर्विष्ठ मनाच्या लोकांचा तिटकारा करतोस, परंतु लीनतांवर दया करतोस. आज प्रभू आमच्या सर्वांची गणना लीनतेमध्ये प्रभू असू दे, आणि तुझी दया आणि कृपा, तुझे आशीर्वाद प्रभू आम्हा प्रत्येकावर आणि आमच्याद्वारे प्रभू प्रत्येक प्रभू आमच्या कुटुंबियातील प्रियजनांवर असू दे, ही तुझ्याकडे विनंती करतो. प्रभू ये आज या सर्व वचनांच्या सहाय्याद्वारे आम्हा प्रत्येकाला प्रभू तू पुन्हा एकदा तुझ्या प्रभू परमेश्वर पुत्राकडे लक्ष देण्यास सहाय्य केलेलं आहे, म्हणून तुझे आभार मानतो. उपस्थित असलेल्या तुझ्या प्रिय मंडळीला प्रभू तुझ्या पवित्र हातात घे. आज पुन्हा एकदा प्रभू ते परतीच्या मार्गामध्ये जात असताना या आठवड्यामध्ये आणि प्रभू येत्या नवीन प्रभू परमेश्वर महिन्यामध्ये देखील त्यांचं सहाय्य हो. वचनाचं बी प्रभू परमेश्वर चांगल्या अंतःकरणामध्ये रुजू दे. 100 पट प्रभू परमेश्वर त्याचं पीक येऊ दे, आणि प्रभू यामधून तुझंच गौरव करून घे. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहे म्हणून तो एकदा आपण उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे होऊन आमची रोजची भाकर आज असते, जसे आमच्या ऋण्यासून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास पाठापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काय आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो. आमेन.